हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसातून आज पाऊस थोडासा थांबला होता, तर मी माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये आले आणि गार्डनमध्ये पूर्ण फिरून बघितलं की आज मी काय करू. मला आज प्लांटिंग करायची खूप इच्छा झाली होती, तर मी बघितलं हळूच मागे, तर मनी प्लॅन्ट दिसलं मला. मनी प्लॅन्ट किती छान मस्त हिरवंगार फुटलेला आहे. मनी प्लॅन्ट इतका ओव्हरफ्लो होत होता ज्या बकेटमध्ये लावला होता त्यातून. तर माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे कॉफी पावडरच्या बरणी आहेत ज्या मी धुवून स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत. मग म्हटलं की मनी प्लॅन्ट आपण ह्यावेळेस पाण्यामध्ये लावूया. त्याच्यासाठी मी काही कटिंग घेतली मनी प्लॅन्टची, आणि ॲज युजल तुम्हाला माहितीच असेल माझा पार्टनर कोण आहे, रॅम्बो. तर रॅम्बो मला हेल्प करत होता. मी प्रत्येक कटिंग विचारून घेत होते रॅम्बोला, ही कटिंग करू, तो जसा रिप्लाय देईल तशी करायची. तर मी आज एवढ्या कटिंग काढलेल्या आहेत. तर ह्या कटिंग मी पहिल्या वॉश करून घेणार आहे, कारण की मी हे जे पाण्यामध्ये मनी प्लॅन्ट लावणार आहे तो मी इंडोर लावणार आहे, घरामध्ये लावणार आहे. तर माझ्या घरातल्या कुठल्या प्लॅन्टला बाहेरच्या झाडांची ॲलर्जी किंवा जर्म्स आहे ते बॅक्टेरिया यायला नको, म्हणून मी आधी मनी प्लॅन्ट एकदम साफ धुवून घेतले. ते धुता धुता तुम्हाला कळत असेल रॅम्बोचं कसं गोलगोल गोलगोल फिरतो आहे. हे गोलगोल फिरणं का आहे माहिती आहे? त्याला असं झालं, मी कधी हात काढते, झाडं उचलते आणि तो कधी पाण्यात जातो. त्याला एवढं पाणी आवडतं खेळायला, एवढं पाणी की पाणी दिसलं की रॅम्बो रॅम्बो राहतच नाही, नुसतं पाण्यात खेळतो. मग बघत नाही थंडी आहे, गार आहे, बाहेर पाऊस पडतो आहे का ते थंड पाणी आहे, काही नको, पाणी आणि रॅम्बो बास. आम्हाला मनी प्लॅन्टला धुवायचं होतं, रॅम्बोला स्वतःलाच धुतो आहे. तर मग असं रॅम्बो पाण्यात खेळत होता, तोपर्यंत म्हटलं चला मी पॉटिंग करून घेते. तर मी माझ्या काचेच्या बरणी घेतल्या, त्याच्यामध्ये पाणी भरून मनी प्लॅन्ट लावले आणि त्याच्यामध्ये हार्मोन रूटिंग पावडर एक ड्रॉप टाकला. अशा तर मी आज प्लांटिंग केली.